दिनांक 4 ऑक्टोबर 2014 पूर्व विभाग मध्यवर्ती नवरात्र महोत्सव महामंडळाच्या वतीने संपूर्ण नवरात्र 9 दिवस विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय मध्यवर्ती महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिली आहे। पूर्व विभाग मध्यवर्ती नवरात्र महोत्सव महामंडळाच्या वतीने सन 2024च्या उत्सव समितीची बैठक दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी मध्यवर्ती महामंडळाच्या कार्यालयात विष्णू कारंपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष लोकेश नंदाल यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रामुख्याने नवरात्र उत्सवात सार्वजनिक नवरात्र मंडळांना येणाऱ्या अडचणी व महिलांच्या मोठा सण असल्याकारणाने त्यांचे काही प्रश्न, त्याचबरोबर शांतता, सुव्यवस्था या सर्व बाबींमध्ये या बैठकीत चर्चा करण्यात आली। त्यानुसार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देणे, दिनांक 5 ऑक्टोबर रोजी उत्पादन शुल्क विभागीय आयुक्त निवेदन देणे, त्याचबरोबर दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सोलापूर तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर करणे यासाठी सोलापूर ते तुळजापूर दौरा, दिनांक 7 रोजी पूर्व विभागातील सर्व नवरात्र मंडळांना भेटी देणे, दिनांक 8 व 9 ऑक्टोबर रोजी महिलांच्या ब्रतुकम्मा व इतर स्पर्धा आयोजन करणे आणि 9, 10, 11 ऑक्टोबर असे 3 दिवसांमध्ये आरा स्पर्धेत भाग घेतलेल्या नवरात्र मंडळांना परीक्षण करणे आणि 12 ऑक्टोबर रोजी दसरा शिवलंघन कार्यक्रमास आणि सर्व मंडळाच्या मिरवणुकीमध्ये भेट, त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा रोजी उत्सव समितीच्या कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांचे सीमोल्लंघन कार्यक्रम आणि 12 ऑक्टोबर रोजी दसरा सीमोल्लंघन कार्यक्रमास आणि सर्व मंडळाच्या मिरवणुकीमध्ये भेट, त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा रोजी उत्सव समितीच्या कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांचे सीमोल्लंघन कार्यक्रम आणि पालखी पूजा अशा सर्व कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे। लोकेश नंदाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष सलीम शेख, उपाध्यक्ष अमर बोडा, कार्याध्यक्ष कालिदास काळपगार, कार्यालय प्रमुख विठ्ठल कोराडकर, सल्लागार प्रभाकर गडगी, नागनाथ कारंपुरी, श्रीनिवास चिलवेरी, राजू रोडगेकर, प्रसिद्धी प्रमुख गणेश मंता, महिला प्रमुख रेखाताई अडकी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।